सरहदों पे तनाव है क्या, पता करो देश में चुनाव है क्या। राहत इंदोरींचा हा शेर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंतोतंत लागू पडतोय। येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारची निवडणूक होणार आहे। त्या अगोदर देशभरात अनेक घडामोडी घडतायत। नुकतीच यूपी मध्ये दंगल घडली। या दंग्याचा थेट संबंध बिहार निवडणुकीशी जोडला जातोय। आता यूपी मध्ये घडलेल्या या दंगलीचा बिहार निवडणुकीशी नेमका काय संबंध आहे? या दंगलीचा फायदा बिहार निवडणुकीत भाजपला होईल का? आतापर्यंत जिथे जिथे दंगल झाली तिथे दंगलीनंतरच्या निवडणुकीत कोणता पक्ष विजयी झाला, याचे आकडे काय सांगतात? नेमकं हे दंगल पॉलिटिक्स काय आहे याचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका। बीबीसीने दिलेल्या एका वृत्तानुसार उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये 12 वफात अर्थात ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्त आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावल्यावरून वाद झाला। नंतर सोशल मीडियावर त्या विरोधात आय लव्ह महादेव अशी मोहीम राबवली गेली। हे प्रकरण शांत होण्याऐवजी वाढत गेलं आणि शेवटी बरेलीत दंगल झाली। हिंदू मुस्लिम वाद शिगेला पोहोचला। या प्रकरणात दोषी समजल्या जाणाऱ्या तौकीर रजा खान यांच्या संपत्तीवर योगी आदित्यनाथ यांनी आपल्या बुलडोझर बाबाच्या स्टाईलमध्ये बरेलीत बुलडोझर चालवला। हे सगळं फक्त बातमी म्हणून ऐकायला ठीक आहे, पण यामागची खरी राजकीय खेळी थोडी वेगळी आहे। याचं कनेक्शन थेट बिहार निवडणुकीशी जोडलं जातंय। ती खरी खेळी आणि ते कनेक्शन काय ते समजून घ्या। मंडळी, मागच्या काही वर्षात आपल्या देशात निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही तर भलत्याच मुद्द्यावर लढवल्या गेल्यात आणि बहुतेक ठिकाणी त्या भलत्याच मुद्द्यांच्या आधारावर उमेदवार निवडून दिला जातो। हेच आपल्या देशाचं सर्वात दुर्दैवी वास्तव आहे। अगदी त्याचप्रमाणे बिहारची निवडणूक तोंडावर आहे। बिहार निवडणूक ही देशाच्या राजकारणात किती महत्त्वाची आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण बिहार निवडणुकीवरच देशाच्या केंद्र सरकारचं भविष्य ठरणार आहे असं बोललं जात आहे। त्यातल्या त्यात बिहारमधून जे ओपिनियन पोल येत आहेत, जे अंदाज वर्तवले जात आहेत, त्या अंदाजामध्ये सध्या सत्तेत असलेल्या भाजप आणि जेडीयू यांना पराभवाला सामोरे जावं लागू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। त्यातच राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला चारही बाजूने टॅकल केलंय। त्यावर निवडणूक आयोग आणि सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आल्याचं दिसतंय। अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी तिथल्या जनतेमध्ये निर्माण केलेली सजगता, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला वोट चोरीचा मुद्दा आणि मागच्या अनेक वर्षापासून नितीश कुमार यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी, या सर्वच गोष्टी सत्ताधारी पक्षाला अडचणीच्या ठरत आहेत आणि म्हणून सत्ताधारी पक्ष आता वेगवेगळ्या मुद्द्यांवर निवडणूक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय असं बोललं जातंय। त्यातच यूपी मध्ये झालेले दंगे भाजपसाठी बिहारमध्ये पोषक वातावरण निर्माण करू शकतात असं बोललं जातंय, कारण ते दंगे हिंदू विरुद्ध मुस्लिम असेच होते। भाजप ओपनली हिंदुत्वाचं राजकारण करतं तर काँग्रेस हे सर्वसमावेशक राजकारण करतं असं बोललं जातं। महत्वाची गोष्ट अशी की या प्रकरणात आता एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा उडी घेतली। असदुद्दीन ओवैसी हे मुस्लिम समाजासाठी राजकारण करतात। राजकारणातील काही जाणकार ओवैसींना भाजपची बी टीम म्हणतात आणि यातच सर्वात मोठं रहस्य दडलंय, कारण एकीकडे भाजप हिंदुत्वाचं राजकारण करून बरेली दंग्याचा मुद्दा बिहार निवडणुकीत वापरून हिंदूंची मतं स्वतःकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करू शकतं, तर तिकडे ओवैसी आय लव्ह मोहम्मद विरुद्ध आय लव्ह महादेव यावरून निर्माण झालेल्या या वादाचा वापर बिहारच्या निवडणुकीत मुस्लिमांची मतं मिळवून घेण्यासाठी करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या निवडणुकीत ओवैसी यांना बिहारमध्ये 5 जागा जिंकण्यात यश मिळालं होतं। अर्थात त्यातले 4 आमदार नंतर त्यांचा पक्ष सोडून गेले, पण यातून एक गोष्ट सिद्ध होते की ओवैसी बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाचा जम बसवण्यात काही अंशी सक्सेसफुल ठरतायत। या सर्व सिनेरिओमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधी आणि आरजेडीच्या तेजस्वी यादव यांनी निर्माण केलेलं वातावरण, त्यांनी निर्माण केलेला वोट चोरीचा प्रश्न आणि सोबतच प्रशांत किशोर यांनी निर्माण केलेले रोजगार आणि शिक्षण यासारखे महत्त्वाचे प्रश्न कुठेतरी बाजूला राहून जातील का? आणि त्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त बिहारची निवडणूक पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध मुसलमान, आय लव्ह मोहम्मद विरुद्ध आय लव्ह महादेव, राम विरुद्ध रहीम या मुद्द्यांवर लढवली जाईल का, असे प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत। आता यूपी दंगलचा फायदा भाजपला जास्त होण्याची शक्यता का आहे ते समजून घ्या। एकीकडे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलेल तर इकडे ओवैसी मुस्लिमांच्या बाजूने बोलतील। काँग्रेस दलित, मागासवर्गीय आणि सर्व धर्म समभाव या लाईनवर मतं मागेल आणि यातच मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता जास्त आहे आणि मतांच्या याच ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला होतो। हे आम्ही नाही तर आजवरचे आकडे आणि इतिहास सांगतो, कारण 2013 मध्ये यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये दंगे झाले आणि या दंग्यांचा परिणाम संपूर्ण देशात झाला। 2014 ला देशामध्ये भाजपचं सरकार आलं। इतकंच नाही तर उत्तर प्रदेशातही भाजपचंच सरकार आलं
2023च्या रामनवमीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ झाली. त्यातलंच एक ठिकाण होतं छत्रपती संभाजीनगर. त्यावेळी तिथे एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार होते आणि त्यानंतर झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे त्यात निवडून आले. देशात अशी अनेक उदाहरणं देता येतील जिथे दंगलीनंतरच्या निवडणुकीत भाजप किंवा त्यांच्या सहकारी पक्षाला विजय मिळाला आहे आणि जिथे कधीच दंगल झाली नाही. अशा सिक्कीम राज्यात योगायोगानं आजपर्यंत कधीच भाजपचं सरकार आलं नाही आणि हेच वास्तव आहे. याचा अर्थ आम्ही असं म्हणत नाही की कुणी राजकीय पक्ष दंगल घडवून आणतोय, पण दंगल झाल्यानंतर तिथली राजकीय समीकरणं ही नाकारता येणार नाही, हेही तितकंच खरंय. आता याला योगायोग म्हणावा की मतांचं अघोरी राजकारण म्हणावं, हाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि दंगलीच्या या इतिहासाचा आधार घेऊन जर बोलायचं झालंच तर युपीत झालेल्या दंगलीचा फायदा कोणाला होईल याचा अंदाज आपल्याला येतो. असो, लोकशाहीत जनतेनं निर्णय घ्यायचा असतो. जनतेला कुणीही गृहीत धरू शकत नाही. बाकी निवडणुकीत कोण हरेल, कोण जिंकेल हे कळेलच. पण धर्माच्या आधारावर जर का मतदान झालं तर मतदार म्हणून तो बिहारच्या जनतेचा पराभव असेल, इतकंच. बाकी याबाबत तुमचं काय मत, कमेंट करून नक्की कळवा.